रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। परभणी जिल्ह्यासह सोनपेठकरांसाठी आनंदाची बातमी। राजेश दादाची विधान परिषदेवर वर्णी। एक तपाच्या प्रतीक्षेनंतर सोनपेठ तालुक्याला मिळाला न्याय। एकच वादा अजितदादा, एकच वादा राजेश दादा या गर्जनांनी दुमदुमला अस्मंत। अडवळणाच्या सोनपेठ तालुक्यात विकास गंगा होणार गतिमान। राजेश दादाच्या विजयाने कार्यकर्ते सुखावले। लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळण्यासाठी घेतलेली माघार आणि अनेक अडचणींवर मात करत महायुतीच्या उमेदवारासाठी केलेली धडपड लक्षात घेऊन राजेशदादा विटेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडून विधान परिषदेसाठी संधी देण्यात आली। या निवडणुकीत ते 23 मते घेऊन विजयी झाले। त्यांच्या विजयाचा जिल्हाभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे। परभणी जिल्हा लोकसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती। त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी महायुतीचे महादेव जानकर यांना विजयी करण्यात त्यांना यश आले नाही। मराठा आंदोलन दबावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली आणि विधान परिषदेच्या विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडली। राजेशदादामुळे गोदा काठावर नवा उमंग निर्माण झाला आहे। राजेशदादाच्या विजयामुळे विधान परिषदेत सोनपेठ पाथरीचे प्रतिनिधित्व कायम राहणार आहे। तर दुसरीकडे सोनपेठ तालुक्याच्या त्यांच्या रूपाने तिसऱ्यांदा आमदारकी मिळाली आहे। या निमित्ताने पवारांनी राजेशदादा विटेकर यांना आमदार करून आपला शब्द पाळला आहे। मागास असलेल्या सोनपेठ तालुक्याला या निमित्ताने न्याय मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे। परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले राजेशदादा विटेकर यांनी आमदारकी व खासदारकी मिळवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते। यापूर्वी 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता, परंतु पराभवाने खचून न जाता त्यांनी मोठ्या ताकदीने 2024ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी केली, परंतु महायुतीच्या जागा वाटपात परभणीची जागा रासपचे महादेव जानकर यांना सोडण्यात आली। त्यामुळे अजितदादाच्या सांगण्यावरून राजेशदादा विटेकर यांनी माघार घेऊन लोकसभेत महायुतीसाठी पुरेपूर काम केले। विधान परिषदेच्या रूपाने त्यांना त्याचे फळ मिळाले। राजेशदादाच्या विजयाचा कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला। पाथरीचे बाबाजानी दुर्राणी यांचा विधान परिषदेचा कार्यकाल संपला असून आमदार राजेशदादा विटेकर यांच्या विजयाच्या रूपाने विधान परिषदेत परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व कायम राहिले आहे। माजी आमदार कैलासवासी उत्तमराव विटेकर यांचे चिरंजीव असलेले राजेशदादा विटेकर यांना आमदारकी मिळाल्याने सोनपेठला अजितदादांनी न्याय दिला असे मानले जात आहे। यापूर्वी उत्तमराव विटेकर व व्यंकटराव कदम हे सोनपेठ तालुक्यातून आमदार झाले होते। तब्बल 1 तपानंतर पुन्हा सोनपेठ तालुक्याला आमदारकी मिळाली। गोदेचे भरपूर पाणी, काळी कसदार जमीन हे सारे असूनही केवळ राजकीय इच्छाशक्तीमुळे सोनपेठ तालुका मागास राहिला। आता राजेशदादांना आमदारकी मिळाल्यामुळे त्यांच्याकडून सोनपेठ तालुका विकासाच्या मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत। विधान परिषदेच्या विजयानंतर माध्यमांशी बोलताना आमदार राजेशदादा विटेकर काय म्हणाले? मी सर्वप्रथम या ठिकाणी आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, आदरणीय श्री सुनीलजी तटकरे साहेब, आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, आमच्या मंत्रिमंडळातील सर्व आमचे मंत्रीगण, विधानसभेचे आमचे सर्व सदस्य, पालकमंत्री आमचे संजयजी बनसोडे साहेब व सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांचं मी मनापासून सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या नावाला या ठिकाणी एकमताने सहमती दिली आणि या विधान परिषदेला माझी सर्वांनी म्हणून उमेदवार म्हणून माझी त्या ठिकाणी निवड त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। आपण सर्व ज्ञात आहात की कालच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मध्ये आदरणीय दादांनी मला
लोकसभेचा उमेदवार म्हणून कामाला लावलं होतं आणि मी त्या दृष्टीनं मागच्या 6 महिन्यापासून परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत होतो, संघटना बांधणी करत होतो आणि संघटना बांधणी करत पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व नेत्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सीट लोकसभेला कशा पद्धतीने निवडून येईल या पद्धतीनं पूर्ण व्यूहरचना करत होतो. परंतु काही सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आदरणीय दादांचा आदेश आला आणि महायुतीचे आमचे सर्व नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, आदरणीय दादा आहेत, यांच्या सर्वांच्या निर्णयाने ही जागा मित्र पक्षाला देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष श्री महादेवजी जानकर साहेब यांना ती जागा त्या ठिकाणी दिली आणि आम्हाला आदरणीय दादांनी थांबायला सांगितलं. पण थांबत असताना त्यांनी केवळ थांबा असं न म्हणता त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तुमचं होत असलेलं नुकसान येणाऱ्या काळामध्ये आम्ही भरून काढू आणि निश्चित त्यांनी परभणीमध्ये जाहीर सभेमध्ये शब्द दिला होता की मी येणाऱ्या 6 महिन्यामध्ये राजेशला विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी संधी देईल आणि त्याच धर्तीवर आज अजितदादांनी ते करून दाखवलेलं आहे. दिलेला जो वादा आहे तो आज अजितदादांनी पूर्ण केलेला आहे आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहेत की बोलले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे अजितदादांनी एकदा ठरवलं तर त्याच धर्तीवर आज दादांनी ते खरं करून दाखवलं आहे आणि एक माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला पक्ष संघटनेच्या माध्यमातून सर्व समावेशक निर्णय घेऊन त्यांनी आज विधान परिषदेला मला संधी दिलेली आहे. मला या ठिकाणी पक्षानं संधी दिलेली आहे. एक तरुण कार्यकर्ता आहे, मी सर्व समाजामध्ये त्या ठिकाणी काम करतो, जिल्ह्यामध्ये चांगल्या संघटनेमध्ये काम करतो. त्या धर्तीवर ही जी संधी मला पक्षानं दिलेली आहे, निश्चित उद्याच्या दृष्टीनं भविष्यामध्ये पक्ष संघटना कशा पद्धतीनं वाढेल, जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पक्षाचं काम कशा पद्धतीनं करता येईल आणि या निवडून आल्याच्या नंतर या विधान परिषद सदस्याचा जो काही फायदा आहे किंवा जो काही काम करता मला येईल तो जिल्ह्याच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी मी त्या ठिकाणी काम करणार नाही की आम्हाला संघर्ष वगैरे करायची आवश्यकता नाहीये. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा जो काही वर्ग आहे परभणी जिल्ह्यामध्ये त्यापैकी बहुतांश वर्ग हा अजितदादा सोबतच त्या ठिकाणी आहे. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.